मुंबईतल्या धारावीत पीएमजीपी कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. त्यात एका मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर 3 मजूर गंभीर जखमी आहेत. शेलू बाजार मंगळूरपीर रोडवरील हिसई गावाजवळ पोलीस व्हॅनचा अपघात झालेला आहे. या अपघातात 20 पोलीस किरकोळ जखमी झाले. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरली आणि अपघात झालेला आहे. बंदोबस्ताहून पोलीस परतत असताना हा अपघात झालाय. नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वेतील डब्यात साप पाहून प्रवाशांची पाचावर धारणा बसली. प्रवासी सापाला घेऊन सैरावैरा धावत होते आणि S7 कोचमध्ये साप निघालेला होता. परळीमध्ये गाडी थांबवण्यात आली आणि अखेर सापाला शोधण्यात आलं. भाडमेगाई आचारसंहिता भाडमेगा कानून असं वादग्रस्त विधान खासदार संजय राऊत यांनी मीरा रोड इथे केलंय. मीरा रोडमधील रामनवमीच्या कार्यक्रमात त्यांचं भाषण करताना त्यांनी हे विधान केलंय. नवी मुंबईतील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी चक्क मतदारांना लोकसभेत 2 वेळा मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे. नवी मुंबईतील कोपरखैराणी येथे युतीचे कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी लोकांना 2दा मतदान करण्याचं आवाहन केलंय. पश्चिम महाराष्ट्रात लोक मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत आहेत, त्यामुळे सातारा जाऊन 23 एप्रिलला नरेंद्र पाटील यांना मत द्या आणि त्यानंतर 29 एप्रिलला ठाण्याचे युतीचे उमेदवार राजन विचारे यांना मत देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. गर्दी जमवण्यावरून काँग्रेसच्या 2 गटात वादावादी झाली. स्टेजवरच काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. नांदेड मतदारसंघातील भोकरमध्ये काँग्रेस आघाडीची जाहीर सभा होती आणि त्यातच हा सर्व गोंधळ पाहायला मिळाला. सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करते, पण मी तुमचाच आहे. मी इथेच जगणार आणि इथेच मरणार. त्यामुळे मतदान नीट विचारपूर्वक करण्याचं आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय. उस्मानाबादमधील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शरद पवार हे भ्रष्टवादी असल्याची जोरदार टीका केली. तर आघाडीचे उमेदवार शहीद जवानांच्या नावे मिळालेल्या पैशात निवडणूक लढवत असल्याचा आरोपही केला. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचा पप्पू असा उल्लेख केला. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. अमरावतीतील मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. तसे बॅनरही शेतकऱ्यांनी दाखवले. त्यामुळे काही काळ सभेत गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अटक केली. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते मनोज चव्हाण आणि त्यांच्या 5 प्रकल्पग्रस्तांना भाजप कार्यकर्त्यांनी अटक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. अटक केलेल्या शेतकऱ्यांची सुटका होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून आम्ही हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तणाव निर्माण झाला होता. शांतिगिरी महाराज यांनी युतीच्या हेमंत गोडसे यांना पाठिंबा देत विजयी व्हा असे आशीर्वाद दिले आणि या संदर्भात प्रेसही घेतली होती. मात्र आघाडीच्या समीर भुजबळ यांनाही विजयी व्हा असे आशीर्वाद शांतिगिरी महाराजांनी दिले. त्यामुळे शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा नक्की कोणाला, गोडसेंना की भुजबळांना आहे याची नाशिक लोकसभा निवडणुकीत आता चर्चा आहे. सांगलीत राजकीय भूकंप झाला असून कट्टर राजकीय विरोधक एकत्र आलेले आहेत. माजी आमदार संभाजी पवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची भेट झाली. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांची शिष्टाई कामाला आली. सांगली लोकसभा निवडणुकीत संभाजी पवार यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं युतीला मोठं बळ मिळालंय. कुलभूषण जाधव 2.5 वर्षापासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. त्यांची सुटका करून 56 इंचाची छाती दाखवायची अशी टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे. मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा घडल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी परभणीतील सभेत केला. त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय मोदी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पुलवामातील हल्ल्याची नैतिक जबाबदारी समजून मोदींनी राजीनामा देण्याची गरज आहे असं भुजबळ म्हणतात. 33 कोटी देवांच्या जाती कोणत्या आहे शोधायचं काम फडणवीस आणि त्यांचे साथीदार भाजप पक्ष चांगल्या पद्धतीने करू शकतं अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. वारणा योजनेत कोणाची भूमिका सकारात्मक आणि कोणाची स्वार्थी राजकारणाची आहे हे जनतेला समजलेच पाहिजे. त्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केव्हाही आणि कुठेही समोरासमोर यावे असं आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश आवाडी यांनी दिलं आहे. त्यामुळे सुरेश हाळवणकर यांचं आव्हान स्वीकारणार का आता हाच सवाल आहे. अमळनेरमधील भाजपच्या बैठकीत गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठवल्या. इतकंच नाही तर लवकर बरे व्हा पण नाशिकच्या सेवेत रुजू व्हा असा उपरोधिक सल्लाही दिलाय.
काँग्रेस गाढवांचा पक्ष असून सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवरून गाढवपणा करणारे हे वाटलंच होतं, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली. भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना चांगलंच जमतं असंही ते म्हणाले. असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक धडा शिकवतील असंही प्रकाश आंबेडकर म्हणतात. सोलापुरातील अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींची नियोजित सभा रद्द करा अशी मागणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केलेली आहे. नियमांप्रमाणे 24 तास आधी सभा घेता येत नाही. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी निलंगा येथे बोलताना जलशक्ती मंत्रालयामुळे मराठवाडा दुष्काळ आणि पाणी टंचाईतून बाहेर पडेल अशी आशा व्यक्त केली. भाजपने सुरू केलेल्या नवा मंत्रालयामुळे मराठवाडा कायमचा पाणी टंचाईतून मुक्त होईल असं पियुष गोयल म्हणतात. काँग्रेस उमेदवार आणि रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आपल्या हटके प्रचारामुळे सध्या चर्चेत आहे. चारकोपमधील सह्याद्री ग्राउंडवर आता उर्मिलाने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय. यावेळी खेळाडूंसोबतचे फोटो काढत तिने संवाद साधलाय. चंदगड दौऱ्यावर असलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांना नदीत पोहण्याचा मोह काही आवरला नाही. ढोलगारवाडीतून त्यांचा ताफा जात असताना नदीमध्ये पोहणाऱ्या मुलांना पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींचं हेलिकॉप्टर लँड होताच हा बॉक्स बाहेर काढून चारचाकीत ठेवण्यात आला. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील प्रचार सभेच्या वेळी ही घटना घडली. तिसरी चूक करण्याची हिंमत कराल तर याद रखा तुमची खैर नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. अलीगड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी हा इशारा दिलाय. पाकिस्तानने दिलेल्या अणुबॉम्बच्या धमकीचा फुगा फुटल्यामुळे जम्मू काश्मीरला भारतापासून तोडण्याची विरोधकांची इच्छाही उघड झाली. परंतु आम्ही त्यांना तसे करू देणार नाही असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर उधमपूरमधील सभेत टीकास्त्र डागलं. मुस्लिम व अल्पसंख्याकांना देशातून घालवून देशाचं विभाजन करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे अशी टीका पीडीपीच्या अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी केली. पंतप्रधानांनी जम्मूतील कथुआ येथील सभेत केलेल्या वक्तव्यावर मुफ्ती यांनी पलटवार केलेला आहे. विद्यमान सरकार राज्यघटनेचा अनादर करत असल्याचे अनेक प्रकरणातून दिसून आले आहे. राज्यघटना उद्ध्वस्त करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आसाममधील रोड शो दरम्यान केलाय. पवार यांच्या घराण्यात सध्या निवडणूक लढवण्यावरून असलेले वाद व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घसरण यामुळेच ते सध्या चुकीची माहिती पसरवत आहेत असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेला आहे. राफेल करारावरून मतभेद झाल्यानं पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपद सोडल्याचा आरोप पवारांनी केला होता. त्याला शहांनी आता असं उत्तर दिलंय. मायावतींनी अखिलेश यादव यांना जोरदार झटका दिला. मायावतीनं आज 16 उमेदवारांची काल यादी जाहीर केली. जौनपूरमधील मायावतीनं श्याम सिंह यादव यांना तिकीट देऊन अखिलेश यादव यांना झटका दिला. जौनपूरमधून अखिलेश यादव हे तेज प्रताप सिंह यादव यांना तिकीट देणार होते. मात्र मायावतींनी उमेदवारांना तिकीट जाहीर करून अखिलेश यांना धक्का दिलेला आहे. अभिनेता धर्मेंद्रांनी पत्नी हेमा मालिनीसाठी प्रचार सभा घेतली आहे. गढवाल स्टेडियममध्ये धर्मेंद्र यांनी जनतेला संबोधित केलं. यानंतर बलदेव विधानसभा क्षेत्रात जाऊन त्यांनी जनसभा घेतली. सुप्रीम कोर्टाच्या कामाची नियमावली हिंदी भाषेत करावी अशी मागणी सुप्रीम कोर्टातील मुख्य न्यायाधीशांकडे करण्यात आली. हरपाल सिंह राणे यांनी ही मागणी केली. सर्वसामान्यांना सुप्रीम कोर्टाची भाषा कळावी यासाठी त्यांनी हिंदीतून नियमावली करण्याची मागणी केली. टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी वायएसआर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. टीडीपीच्या नेत्यांचे पोस्टरही यावेळी फाडण्यात आले. तामिळनाडूतील नेल्लोरामध्ये 2 पक्षांमध्ये हा राडा झालाय. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात फटाके फोडून बैशाखी उत्सव शीख बांधवांनी साजरा केला. खालसा पंथांची स्थापना झाल्यामुळे दरवर्षी बैशाखी सुवर्ण मंदिरात साजरी केली जाते. गाडी खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण गाडी खरेदी केल्यानंतर आता गाडीचा नोंदणी क्रमांक आल्याशिवाय गाडी शोरूममधून बाहेर निघणार नाही. त्यामुळे आधी गाडीचा नोंदणी क्रमांक यावा आणि त्यानंतरच गाडी शोरूममधून बाहेर येणार आहे. राज्यात अजून 3 दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान वाढलं आणि त्यामुळे बाष्प निर्मिती होत असल्याने पाऊस होत आहे आणि हा अवकाळी पाऊस असल्याचंही साबळे म्हणतात. सातारा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झालेला आहे. कोरेगाव तालुक्यातील अनेक गावात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मनमाड शहरात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मात्र थोडासा दिलासा मिळाला। वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात काल मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला। पावसामुळे काही घरांचं नुकसान देखील झालं। सेलू तालुक्यातील घोराड गावात अनेक घरांची पत्रे उडाली तर अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। भिवंडी शहरात पाऊस पडलाय। पावसाच्या हलक्या सरी सर्वत्र कोसळल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। रस्ते ओलेचिंब झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील कांदिवलीत पाऊस झालेला आहे। पावसाच्या सरी कोसळत असल्यानं नागरिकांनी पावसाचा आनंद घेतलाय तर वसईतील कामड परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत। त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झालेली आहे। नागपूर जिल्ह्यातील वाडी परिसरात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली। चोरीच्या कारणातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। शंकर चक्रवर्ती आणि सीमा चक्रवर्ती अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत। पोलीस घटनेचा आता अधिक तपास करतायत। सिंहगडमधील हिंगणे खुर्द परिसरात एका महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कस्तुरी शेखर माने असे या मृत महिलेचं नाव आहे। ही महिला 3 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती आणि यावेळी या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास आता पोलीस करतात। मावळ परिसरात भरधाव होंडा अमेज कारनं रस्त्यालगत असलेल्या 4 दुकानांना जोरदार धडक दिली। यात एक जण गंभीर जखमी झाला। दारू पिऊन गाडी चालवत असलेल्या चालकाला पोलिसांनी अटक केली। इचलकरंजी शहरामध्ये पोलिसांनी परमिट रूम बियर बार ओपन वेगवेगळ्या 5 ठिकाणी छापा टाकलाय। ड्राय डेच्या दिवशी दारू विक्री सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली। यात 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटकेत असलेला विकिलीक्स याचा संस्थापक जुलियन असांज यानं चौकशी दरम्यान स्वीडन सरकारला सहकार्य करण्याचं मान्य केलं। मात्र मला अमेरिकेच्या ताब्यात देऊ नका, मी अमेरिकेच्या प्रत्यार्पणाच्या मागणीला कोर्टात आव्हान देणार असल्याचंही जुलियननं स्पष्ट केलंय। जुलियननं अमेरिकेसह अनेक देशांची गोपनीय राजनैतिक आणि लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून दिली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।